जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. किती अहोभाग्य आहे आपलं. आपल्या हयातीत आपण व्यवस्थित असताना राम मंदिर बांधलं गेलं अयोध्येला. ते पूर्णत्वाला गेलं. रामलल्लांची तिथे प्राणप्रतिष्ठा झाली. किती किती खरंच आपण भाग्याचे आहोत की आपण ह्या काळात जन्मलो. रामाचं मंदिर झालं, त्या देवाचीच कृपा आहे. राम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कायम धीरगंभीर कोदंडधारी एका बाजूला लक्ष्मण, एका बाजूला सीता अशीच मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. पण अयोध्येला मात्र बालक रूपातला राम आहे. आपल्याला बाललीला कृष्णाच्या माहिती कायम. आपल्यासमोर कायम बाळकृष्णच असतो. लहान स्वरूपातला राम आपल्याला माहीतच नाही. आपल्याला कायम असा धीरगंभीर, नंतर रावणाचा वध करणारा असाच राम कायम आपल्या डोळ्यासमोर येतो. मोठा भाऊ म्हणून येतो, पण तोही कधी काळी बालक होता. हे अयोध्येला त्याची मूर्ती स्थापना झाल्यावर जो कौशल्याचा राघव, लहान रूपातला राम, जो आईचाच मूल असतं, गुरुगृही जायच्या आधीचा राम, त्याची तिथे स्थापना झाली आहे. आणि खरंच खूप आपल्यासाठी हा फार भाग्याचा दिवस आहे. आपल्याकडे कशी पद्धत आहे ना, मुलीला लग्न करून जेव्हा मुलगी सासरी जाते तिला अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण दिला जातो. राम असा घरोघरी आपण नाही कुठे आपल्याकडे असं. गणपतीची मूर्ती असते, आपल्या इष्टदेवतांच्या मूर्ती असतात. रामाची मूर्ती अशी आपण घरी नाही त्याची पूजा करत. पण असं आपण देवळात मात्र रामाच्या जातो. अनेक जण असा नेम ज्यांचा असतो वर्षानुवर्ष रामाच्या देवळात जातात, कारण रामावर आपली तशीच श्रद्धा आहे. हे सगळे विष्णूचेच अवतार आहे. राम असेल, कृष्ण असेल, सगळे विष्णूचेच अवतार आहेत. पण प्रत्येकाचं कार्य वेगळं आणि त्या कार्यासाठी तो अवतार घेतलेला आहे. तर रामाचा अवतार हा मनुष्य जन्माचा आहे. त्यामुळे मनुष्याला जे भोग आहेत त्याच्या आयुष्यात ते रामालाही चुकले नाही. त्यालाही राजपुत्र असून, अयोध्येचा राजा असून त्याला वनवास पत्करावा लागला. राजेपद मिळायच्या आधीच वनवास पत्करावा लागला. वनात राहावं लागलं, पर्णकुटीत राहावं लागलं, राजवाडा सोडून, त्याच्या सगळ्या सुखसोयी सोडून राहावं लागलं. पण त्याचा अवतारच रावणाचं निर्दालन, राक्षसांचं निर्दालन ह्यासाठी झाला होता. तसंच कृष्णाचे आत्ता तर विषय माझा राम आहे. पण आपल्या डोळ्यासमोर त्यामुळे सदैव कोदंडधारी राम असतो. त्यामुळे हे जे मोहक बालक रूपातला राम आहे ना, तो आपल्या डोळ्यासमोरच कधी येत नाही. त्यामुळे ही मूर्ती अयोध्येची इतकी सुरेख, म्हणजे असे फार छान भावना निर्माण होते. तसंही राम म्हटलं की आपल्या मनात कायम शांतता, धीरगंभीरता, पावित्र्य, मांगल्य ह्याच भावनांचा उगम होतो. कितीही आपण मनाने अस्वस्थ जेव्हा असतो, डोक्यात खूप कोलाहल माजलेला असतो, विचारांचे एकदम आपण हैराण झालेलं असतो, त्यावेळी आपण रामनामाचा जप केला तर आपलं मन शांत होतं. खूप आपल्याला शांत वाटतं आणि आपण असं पवित्र अनुभव घेतो. रामाचं नाव घेता क्षणीच आपल्याला ती सुरुवात होते. त्यामुळे रामाचं नाव आपण घेऊया. ज्या वेळेला आपण अस्वस्थ असू, आपल्याला काही त्रास असतील, रामनामाचा जप करून मनाला शांत करून, मार्ग हा आपल्यालाच काढायचा असतो. पण मन शांत असेल, स्थिर असेल तर आपल्या प्रॉब्लेम्समधनं आपल्याला मार्ग मिळतो. आणि हे जे देऊळ झालं आहे रामलल्लाचं, तिथे आपण दर्शनाला नक्की जाऊया. पण एक मात्र विनंती आहे सगळ्यांना, घाईनी नाही, कारण आता पेपरात रोज बातम्या येत आहेत इतकी तिथे गर्दी होती आहे. छोटं शहर आहे ते, एक कपॅसिटी असते प्रत्येक शहराची. लोक मात्र वाटेल तशी खूप जात आहेत. तर आपण मात्र रामाने जसा संयम शिकवला आहे तो संयम ठेवू. त्याच्या दर्शनाला जाण्यासाठी राम आपल्या मनात आहेच. त्या दिवशी अयोध्येला प्राणप्रतिष्ठा झाली, सगळेजण काही तिथे उपस्थित नव्हते, आपण आपल्या इथेच होतो. पण मनाने, शरीराने आपण कुठेही असलो तरी मनाने आपण सगळे अयोध्येला होतो, ह्याच्याबद्दल मला जराही शंका नाही आहे. तर तसाच आताही तो संयम बाळगून आपण गर्दी कमी झाल्यावर सावकाशीने रामाच्या दर्शनाला जाऊ. आणि आपलं खरंच अहोभाग्य आहे की आपण आत्ता अशा परिस्थितीत आहोत की आपण जाऊ शकतो. आज नाही, 5 वर्षांनी सुद्धा गेलं तरी काही बिघडत नाही, अशी आपली शारीरिक स्थिती आहे अजून.
कृपया मंडळी विनंती आहे, तिथे वाटेल तशी गर्दी करू नका. राम आपल्या मनामनात आहे, त्याचा जप करूया. रामाचं वागणं म्हणजे काय, संयम शिकवला आहे त्यांनी आपल्याला. आपल्या वागण्यात त्यातला 5% जरी आला तरी आपलं आयुष्य खूप सुकर होईल, शांत होईल. नमस्कार.